दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमधून तिसऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। लातूरच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरला सीबीआयने ताब्यात घेतलंय। डॉक्टर मनोज शिरुरेची 3 तास सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आणि या कारवाईमध्ये त्याचा मोबाईल आणि दस्तऐवज सुद्धा जप्त करण्यात आले आहेत। डॉक्टर शिरुरे यांना आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, तर सीबीआयचं पथक आज बीड आणि परभणीमध्ये सुद्धा चौकशीला जाण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमधून तिसरी अटक झालेली आहे। आपण जर पाहिलं तर डॉक्टर जे आहेत लातूरमधले ते सीबीआयच्या रडारवर होते आणि सीबीआयच्या पथकाने डॉक्टर मनोज शिरुरे यांची कसून चौकशी जी आहे ती 3 ते 4 तास केलेली होती आणि आता पुणे सीबीआय कार्यालयामधून डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक दाखवण्यात आलेली आहे। डॉक्टर मनोज शिरुरे यांच्यावर आरोप होतोय की त्यांनी त्यांच्या मुलासाठी नीट पेपर फोडला किंवा जे प्रश्न आहेत ती खरेदी केलेली होते आणि त्यांच्या मोबाईलमध्ये तसे काही संशयास्पद गोष्टी ज्या आहेत त्या आढळलेल्या होत्या। त्यामुळे सीबीआयनं त्यांचा मोबाईल जो आहे तो ताब्यात घेतलेला होता, त्यावरून चौकशी करण्यात आली आणि सीबीआय कार्यालयामध्ये मनोज शिरुरे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या दरम्यान त्यांना अटक झालेली आहे। लातूरच्या अनेक लोकांची नावं जी आहेत ती पुढे येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे, तर कुणाला किती आणि कुठल्या जागा मिळू शकतात पाहूयात। सूत्रांनुसार विधान परिषदेसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला आहे। भाजपला 12 जागा मिळू शकतात। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा, सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा, गोंदिया, अमरावती, लातूर, धाराशिव, बीड आणि सोलापूर। सूत्रांनुसार शिवसेनेला 3 जागा मिळू शकतात, ठाणे, नाशिक, यवतमाळ। आणि सूत्रांनुसार राष्ट्रवादीला 2 जागा मिळू शकतात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि हिंगोली, परभणी।